नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स सेक्युअर रुपीज 61.82 कोटी सोलर पंप कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम MP ऊर्जा विकास निगम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला अक्रॉस मध्य प्रदेशमध्ये 1952 स्टँड अलोन ऑफ ग्रीड DC सोलार फोटोवोल्टिक वॉटर पंपिंग सिस्टीमच्या सप्लायसाठी मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून फ्रेश ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 61.82 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अतुल ऑटो लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अतुल ऑटो रिपोर्ट 3602 टोटल थ्री व्हीलर सेल्स इन डिसेंबर 2025 अप 39.45% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेड या कंपनीने आपल्या डिसेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीची डोमेस्टिक मार्केटमध्ये टोटल सेल झाली आहे डिसेंबर 2025 मध्ये 2925 थ्री व्हीलरची, जी डिसेंबर 2024 म्हणजे एका वर्षाआधी होती 2523 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 15.93% ग्रोथ दिसत आहे. आणि याच अपडेटमुळे अतुल ऑटो लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया DCX सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक इन फोकस आफ्टर सेक्युरिंग ऑर्डर्स वर्थ ओव्हर रुपीज 60 कोटी फ्रॉम इस्रायल अँड अदर क्लायंट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला इस्रायल बेस आणि अदर डोमेस्टिक अँड ग्लोबल क्लायंट्सकडून केबल, वायर हार्नेस आणि PCBA सप्लायर्स करिता 60.2 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे DCX सिस्टम्स ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल बद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल बॅक्स न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 1050 कोटी अक्रॉस व्हेरियस बिझनेसेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला मल्टिपल बिझनेसेसमध्ये 1050 कोटी रुपयांची फ्रेश ऑर्डर मिळाले आहे. आणि मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला जेव्हापासून न्यू इयर सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 19,300 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे KEC इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या डिसेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स डिसेंबर 25 मध्ये आहे 86,090 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 24 मध्ये होती 68,814 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 26% ची ग्रोथ दिसत आहे. आणि याच अपडेटमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया आउटपुट ग्रोज 4.6% ऑफ टेक डिप्स 5.2% इन डिसेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने आपला कोल प्रोडक्शनचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा कोल प्रोडक्शन डिसेंबर 25 मध्ये आहे 75.7 मिलियन टन्स, जो डिसेंबर 24 मध्ये होता 72.4 मिलियन टन्स. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 4.6% चा
डिक्लाइन दिसत आहे आणि याच अपडेटमुळे कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल सेल्स अप 13% टू 50,046 युनिट्स इन डिसेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीचा डोमेस्टिक पॅसेंजर व्हेकल सेल्स डिसेंबर 25 मध्ये आली आहे 50,046 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 24 मध्ये होती 44,230 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 13.1% ची ग्रोथ दिसत आहे. आणि जर आपण एक्सपोर्ट इन्क्लूड करून डेटा बघितला तर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल सेल्स टोटल, ज्यामध्ये एक्सपोर्ट देखील इन्क्लूड आहे, तो आहे डिसेंबर 25 मध्ये 50,519 युनिट्सचा, जो एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 24 मध्ये होता 44,289 युनिट्सचा. आणि याच अपडेटमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स रॅलीज आफ्टर टोटल कमर्शियल व्हेकल सेल्स जम्प्स 25% year on year basis to 42,508 युनिट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स म्हणजे टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचा टोटल सेल्स कमर्शियल व्हेकलची डिसेंबर 25 मध्ये झाली आहे 42,508 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 24 मध्ये होती 33,875 युनिट्सची. म्हणजे आपल्याला इथे इयर ऑन इयर बेसिसवर 25% ची जंप दिसत आहे. आणि याच अपडेटमुळे टाटा मोटर्स म्हणजे ज्यामध्ये टाटा मोटर्सचा कमर्शियल व्हेकलचा बिझनेस येतो, ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या जॉईंट व्हेंचर कंपनी अडानी कॉनेक्स प्रायव्हेट लिमिटेडने गिरीधारी बिल्ड इस्टेट लिमिटेडची 100% हिस्सेदारी खरेदी करण्याची जे डील होती ते कंप्लीट केली आहे. आणि याच अपडेटमुळे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला 569 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.